बघू शकता आज फायनली परत एकदा मस्त रात्री झोपून उठलेली आहे, मस्त अशी फ्रेश आंघोळी झालेली आहे आणि ब्लॉग टाकायला उशीर झालेला आहे कारण की खूप कारण आहे, ते तुम्हाला नाही सांगू शकत, पर्सनल आहे. तर चला मस्त अशी आंघोळ वगैरे साडी वेअर केलेली आहे, साडी मस्त दिसते ना आजची कमेंटमध्ये सांगा. आणि आज काय नाश्त्यामध्ये बनवले होते पोहे, संडे असल्यामुळं, आणि इकडं मस्त गाजर वगैरे नाश्ता केला मन लावून एकटीनेच. पोरं झोपलेली होती, मग काय करणार, भूक लागायला लागली, मग खाल्ला असा गप्पा. इकडे मस्त नाश्ता वगैरे केला आणि मग काय दिवसभर कामं खूप होती, मग काय ब्लॉग काढायला टाईमच नाही भेटला. मग संध्याकाळी गेले मंदिराकडे, सासूबाई बसल्या होत्या, पूजा वगैरे, मुलं माझी, ही मोठी मुलगी माझी आजीला सांगत होती, हे ते काय सांगत होती ती, त्यांचं त्यांनाच माहिती. ते आजीचं आणि तिचं खूप चालतं, मग ते दोघींचं चाललं होतं. तिकडं साफसफाई, बायका येत होत्या हळदी कुंकाला आणि माझ्या सासूबाई काढत होत्या रांगोळी, मग माझी पोरगी त्यांना मदत करत होते. आणि मला सासू काहीतरी सांगत होत्या, ताट वगैरे आणून ठेव म्हणून. इकडं आज खिचडीचा कार्यक्रम आहे, ते तुम्हाला पहिल्या ब्लॉगवर बघायला भेटेन, तिकडे जाऊन बघा. मग इकडं खिचडी बनवायचं काम चालू होत्या विद्या लाईफस्टाईलवर जाऊन बघा, तिकडं भेटेन तुम्हाला बघायला भेटेन. तर चला इकडं बनायली होती खिचडी, मग माझं होतं बाहेर काम, मग मी गेलेले बाहेर. तर चला सांगते कुठं. तर मस्त असा व्ह्यू होता बघा, किती भारी दिसत होते. मी असे तयार वगैरे झाले की एकच नंबर दिसले, असं मला अहो म्हटले. खूप छान दिसत आहे आजचा लुक, खरंच का, कमेंटमध्ये सांगा. आणि मग इकडे फायनली बघा, मी एक ही अशी रील्स बनवली, ते उद्या टाकन. इकडे मग मी गेलेली, माझी आहे ना, मी नवीन वॉच घेतली, खूप दिवस झाले पडून आहे आणि ती मला मोठी व्हायला लागली, मग छोटी करायची होती. मग मी गेले दुकानात, तिकडे मस्त असं छोटी करून घेतली आणि कधी एक्साइटमेंट झाली होती, कधी घालू आणि तिकडेच घातली. बघा कसा लुक वाटतोय असं मस्त. इकडे मी वॉच घातली आणि आले घरी, आणि घरी नव्हते जात, खूप कामं होते. मग येते राशनच्या दुकानात गेलो आणि मग तिकडे आम्हाला ज्वारी संपली होती, म्हणजे गहू संपले होते. मग गहू घेतले, आहूनच समजतं गहू घ्यायचं. मग इकडं काय काय हे होतं नाही का, शिकाकाई वगैरे, बघा किती भारी वाटत होतं दुकानामध्ये जाऊन. मी काय नव्हते करत, आहोच घेत होते मी, हे बघत होते काय काय आहे दाबून. मग इकडे शिकाकाई, हे काय मसाले होते, मी त्या भैयाला विचारत होते आणि येडं करत होते. मग फायनली बघा इकडं आले, बाहेर असा व्ह्यू होता मस्त. तर आले मी घेऊन सामान घरी.